आज सूर्यनारायण भगवान पहिलेच आलेले आहेत. तर त्याला मंडळी सुप्रभात, श्री विठ्ठल, नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. आजचा आपला दिवस 101 डे 101 101 या दिवसाची सुरुवात झालेली आहे सूर्यनारायण भगवंताच्या दर्शनाने. आज थोडा आम्ही उशीर झालेलो आहोत. चलो महाराज नर्मदे हर. तर खूप सुंदर असा आश्रम आहे, तुळशी वृंदावन, अतिशय सुंदर. तर चला मंडळी, चलो महाराज जी निकलते. श्री जंबेश्वर महानर्मदे आश्रम बरं का. हे सर्व बघा, ग्राम जांभली, जिल्हा हरदा. तर खूप सुंदर असा आश्रम आहे. आश्रमाचा आवारा, सेवा करणारे लोक अतिशय सुंदर. तर चला मंडळी, निघालो आता आपण. आज आपल्याला निघायला उशीर झालेला आहे, 6:30 वाजून घेतले. खूप लेट झाला. 7, 8, 9, 10, 7:30, 8, 9, 10, 3 तासात किती चालतोय बघूया. चला नर्मदे हर. तर सूर्यनारायण भगवंताचे दर्शन आज आत्ताच झालेले आहेत, तर पुन्हा दाखवायचे काही गरज पडणार नाही. आणि खूप सुंदर बघा मक्का, मक्का आहे हो या साईडला, भरपूर झालेला आहे मका. ही मिरची, मका. जाऊया. 101 101 नर्मदे हर. चला मंडळी, पुन्हा एकदा आपल्याला छोटासा जंगल मार्ग लागलेला आहे. रोड सोडून पण शॉर्टकट आहे म्हणून लागलेला आहे. ते म्हणले बाबा इथून जा, हा शॉर्टकट आहे. रोडने आपल्याला 4 किलोमीटर लांबून जावं लागेल. हा तेवढाच तुमचा 4 किलोमीटर वाचवी, पण जंगलातून आहे, पार करा. बरं ठीक आहे, चला जाऊया. जंगलातून आहे पण रोड आहे असा. मला वाटते भविष्यात कालांतराने इथं पण डांबर टाकून देतील. अतिशय सुंदर आहे, एकदम आनंद येतो अशा रस्त्यातून, जंगलातून चालायला खूप छान वाटतं. इथं पण शेती केलेली आहे बघा, प्युअर शेती, एकदम मस्त. मुगाची शेती. आणि जंगलात आल्यानंतर तो पक्ष्यांचा आवाज नाही का खूप सुरुवात झालेला आहे. एवढा क्लिअर नाही येत आहे, बट ठीक आहे, अंदूक अंदूक आवाज येतो आहे. बराबर है क्या? सीधा सरळ आहे ना नीचे. हाँ हाँ चलो चलो. म्हणजे नीचे वाला मार्ग अलग आहे. हे सगळे रस्तेच बनत आहेत बघा जंगलात सुद्धा. चला जाऊया पुढं. चला, मग याच्यावरच सुकवतायत ते लोक. असेल काय प्लॅन, मला वाटतंय सुकवल्यानंतर ते त्याचे दाणे काढून त्याचा मक्याचं पीठ वगैरे काहीतरी पॉपकॉर्नसाठी विकत असतील. मका मका. जुना गाणे आठवतंय कोणाला मक्यावरून? आई मका, काहीतरी असंच गाणी आहे. मी तुझा मामा दे मला मुका, असा बारक्या पोरीसाठी गाणी आहे. तो म्हणजे जुना गाणी आहे, कोणाला आठवत असेल तर सांगा. अतिशय सुंदर मका. ओके मंडळी, मी तो गाणं सर्च केलेला आहे आणि खरंच तसंच आहे. पुन्हा आई मका, मी तुझा मामा दे मला मुका. हा मामा भाच्याला घेऊन फिरत असतो आणि भाच्याच्या सोबत असा हा गाणी आहे. फार जुना गाणी आहे. आठवण आली जुन्या गाण्याची, आमच्या घरात लागायचं हा गाणी. चला छान, नर्मदे हर.
ते शूट करता हूँ। तोड़ना नहीं। नहीं बिल्कुल भी तोड़ना नहीं महाराज, हाथ नहीं लगाना हमको। हाँ देखो चलो, हाँ बस, हाँ सूंघो और चलो, हाथ नहीं लगाना। हाँ वो एरो दिखा रहा है ना उधर लिखा हुआ। लेकिन एरो दिखाया होगा कि आप पानी नहीं छू सकते। त्रिशूल डमरू। आप किनारे जाए श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, ही आहे साकत्या नदी। हे आपल्याला करायचे क्रॉस, पण कुठून करायचे अजून काय नावाडी पण भेटला नाही ना अजून। क्रॉस करण्यासाठी कुठली जागा भेटली नाही। या एकाला विचारलं ते बोललं पुढं जा, पुढून आहे, बघूयात, जाऊया पुढं, ही नदी क्रॉस करूया आपण, साकत्या नदी। मला मंडळी आपले नावाडे आलेले आहेत, यांना फोन केला तर इथं नंबर लिहिलेला, तो नंबर आपण घेतला, त्याच्यावर फोन केला, बाबा लगेच 5च मिनटात आला। वा खूप छान। देखो बराबर किनारा भी है इधर चढ़ने के लिए। साकत्या नदी, बाजू में तो ये सब दलदली रहेगा। चला मंडळी, पुन्हा त्या नावेने पार करून आपण या तटावर आलेलो आहोत आणि आता याच गावात थांबायचं आपल्याला। इथे एक आश्रम आहे, त्या गावातल्या आश्रमात थांबूयात आता। ऊन भरपूर झालं, घाम भरपूर यायला लागलं, 10 वाजत झालेत ना। आता आपला तसं बघायला गेलं तर एक 11 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे, बस झाला। संध्याकाळी आणखीन तेवढंच चालू काहीतरी होऊन जाईल। राहण्यामध्ये आश्रमात जाऊया आता। चला श्री विठ्ठल नर्मदे हर। एवढी गरमी होते आणि जिथं आम्ही थांबलो तिथे एवढे पोरं आहेत लहान, मग त्यांच्यासाठी विचार केला काहीतरी थंड घेऊन जायचं, मग फ्रुटी घेतल्या, रिअल फ्रूट ज्यूस। अपन टोटल किती 30 है ना, 600-700 रुपये आपका जाएगा। जाने दो, पैसा का क्या है, लोग देते हैं, हमारा पैसा है, लोगों का पैसा है, जाएगा सब पैसा उधर ही। चला लहान पोरांना फ्रुटी देऊ, शक्यतो रेकॉर्डिंग करणार नाही मी, कसं तरी वाटतं रेकॉर्डिंग करायला, आपण देऊया। चला नर्मदे हर। हरे नमः, ओम नमः शिवाय, पार्वती पते हर हर महादेव की जय। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, चला आपण ग्रामपंचायत नगावा माल येथे थांबलो होतो। दुपारची भोजन विश्रांती झालेली आहे। बरोबर आज आपण 10 वाजेपर्यंत चाललो आणि खूप 11 किलोमीटर चालून आपल्याला एक नेमकंच परिक्रमा करून इथं दाम्पत्य नवरा बायको त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि आज त्यांची पूजा होती। ते नेमकं आम्ही चाललो होतो, त्यांनी थांबवली, थांबा आमची परिक्रमा परवाच पूर्ण झाली, आज आमची पूजा आहे, तर इथंच जेवा। मी याच गावात थांबलो, जेवलो, मंदिरात आराम केला, खूप सुंदर मंदिर होतं महादेवाचं। तर चला बरोबर 3 वाजलेले आहेत, आता आपण निघालेलो आहोत। तर 1 घंटा आपल्याला कसा तरी आराम करीत घालवायचा आहे। तर चला, ऊन फार आहे, 1 घंटा जरा मोबाईल पण मी फ्लाईट मोडला टाकतो, कारण की मोबाईल तापतोय दुपारी। इथं भेटू पुढं नर्मदे हर। नर्मदे हर हा गाव कुठला आहे का माहिती नाही, कमीत कमी 6, 7, 8 घरातून
आवाज आला बाबाजी चाय पिलो नर्मदे हर. चला पुढं जावं लागेल हा गाव क्रॉस करून आपल्याला. हा मंडळी नाही बोलून दमलो. पहाणपाट ग्रामपंचायत गाव पहाणपाट आहे. काय लोक विचारतात, सगळी रस्त्यावर बसलेले आहेत आणि परिक्रमावासियांना या बाबा चाय घ्या, या बाबा चाय घ्या. अरे बापरे खूप सुंदर. नर्मदे हर. केशवा कसे झाले अवतार, सगळे एकदम रस्त्यावरून बसलेले आहेत. वाव. श्री विठ्ठल नर्मदे हर. पूर्णपणे सूर्यनारायण भगवान अचानक या ढगाळ वातावरणामध्ये लपलेले आहेत आणि फार आनंद आला. असे लपलेत ते लपले म्हणून आम्ही आता एकदम खुल्ले चालू. सगळीकडे एकदम ढगाळ वातावरण झालं, पूर्ण ब्लॅक. सुंदर, असंच राहू द्या. हा दुपारी खूप चिडचिड होते, खूप गरमी होते दुपारी आता. आणि इकडले लोक बोलतात जसे तुम्ही आता वर चाललेत ना खंडवा जिल्ह्याकडे, तशी रोज गरमी वाढत जाईल रोज. कारण की इकडली सगळी खडकाळ जमीन आहे, ही सगळी म्हणजे सुखी जमीन आहे, ओली जमीन नाही. कारण की नर्मदा मैयाच्या तटावर जी जमिनी होत्या त्या जमिनी ओल्या. कारण की नर्मदा मैया आता शेवटी जवळपास 2, 4, 5, 10 किलोमीटरच्या अंतरात 100% ओली जमीनच असणार खाली. आता इथं अक्षरशः सगळ्या सुक्या जमिनी. इथं हँडपंपसाठी सुद्धा म्हणजे हापशासाठी सुद्धा कितीतरी खोल खोदावं लागते आता. कारण की नर्मदा मैयापासून आम्ही नाही बोललो तरी कालपासून 30-40 किलोमीटर वर चढलो आम्ही, एकदम वर नर्मदा मैया सोडून. कारण की ते चढावंच लागते, कारण की आपल्याला त्या डॅमच्या पाण्याला वळसा मारायचा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आता सगळी सुकी जमीन चालू झाली, पत्थर. चला तर हे सुद्धा ऊन आपण सहन करू. फक्त असे आभाळ आले पाहिजे बस 3-4च्या नंतर, 3च्या नंतरच, मग काय काळजी नाही. तसं पण आपल्याला आता रोजचं कमीच झालं आहे चालणं. 16-17 किलोमीटर रोज चाललो तरी आपलं पूर्ण होईल. पण एक आपला 20चा टार्गेट ठेवायचा, 20, 21, 22 ते 25 चालत राहायचा. नंतर शेवटी पाहिजे 1-2 दिवस कुठेतरी सुट्टी मारूयात. सध्या चालूयात आपण नर्मदे हर. काळी हरिण, काळा हिरण. चला मंडळी, अतिशय सुंदर काळे हरिण बघायला भेटलेलं आपल्याला. काळे हरणं जोडा आहे. काळे हरिण पहिल्यांदा बघतोय माझ्या जीवनात, काळे हरिण. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. ग्राम चौकडी महानर्मदा अन्नक्षेत्र. खूप सुंदर आश्रम भेटलेला आहे आपल्याला चौकडीला. प्रॉपर आज 20 किलोमीटर 22 किलोमीटर चालून हा आश्रम आपल्याला भेटलेला आहे. जाऊया जरा आश्रमात. चला फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो. सुंदर आश्रम.